दरम्यान रोहित पवार ईडी चौकशीचा राजकीय इव्हेंट करतायत अशा शब्दांमध्ये अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी जोरदार टीका केलेली आहे। रोहित पवार ईडी चौकशीला सामोरं जात आहेत, मात्र त्या पार्श्वभूमीवर आता उमेश पाटील यांनी ही जोरदार टीका केली आहे। रोहित पवारांच्या ईडीच्या नोटिसीच्या संदर्भामध्ये त्यांना जे चौकशीला बोलवलेलं आहे त्या ठिकाणी ते चौकशीचा सुद्धा राजकीय इव्हेंट करू पाहतायत। एका बाजूला ते म्हणतात की माझ्यावर ही ईडीची चौकशी लावण्यामागे कुणाचा तरी हात आहे, त्यांना केंद्रीय यंत्रणांच्यावर त्या ठिकाणी कुणाचा तरी दबाव आहे असं सूचित करायचं आहे। आणि जर चौकशी करता त्यांना जायचंच आहे तर त्याच्याकरता कार्यकर्त्यांचा लवाजमा घेऊन जाऊन शक्ती प्रदर्शन करण्याची आवश्यकता काय आहे? म्हणजे या प्रकरणाचा देखील ते पॉलिटिकल इव्हेंट करू पाहत आहेत। दरम्यान रोहित पवार यांच्या ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायला आता सुरुवात झालेली आहे। बारामती अॅग्रो कारखाना प्रकरणी रोहित पवार ईडीच्या रडारवर आहेत। अन्यायाविरोधामध्ये लढण्याची तयारी आहे, लढणार आणि जिंकणार असं देखील रोहित पवार यांनी म्हटलंय। आणि या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवारकर सध्या आपल्यासोबत आहेत। कृष्णा, राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर आता मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमलेले आहेत। या ठिकाणी आसूड ओढला जातोय, सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते। सागर, आपण पाहतो की सकाळी 7 वाजल्यापासून शेकडोंच्या संख्येने हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते एकवटलेले आहेत आणि रोहित पवार यांची जवळपास 11च्या सुमारास चौकशीला सुरुवात होईल। मात्र त्यापूर्वी कर्जत जामखेड मतदारसंघातून मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। आसूड सुद्धा ओढले जात आहेत आणि सरकारच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होते आहे। जवळपास 11च्या सुमारास रोहित पवार ईडीच्या कार्यालयामध्ये जातील, मात्र त्यापूर्वीच हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते सरकारच्या विरोधामध्ये निदर्शनं करतायत। मोठ्या प्रमाणामध्ये बॅनरबाजी या सगळ्या परिसरामध्ये सकाळपासून आपण पाहतोय। कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झालेले आहेत आणि रोहित पवार यांची चौकशी आज दिवसभर सुरू राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे हे सगळे कार्यकर्ते याच ठिकाणी दिवसभर ठाण मांडून बसतील असे सांगितले जाते। काही ज्येष्ठ नागरिक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। ते कर्जत जामखेड या मतदारसंघातून आलेले आहेत आणि आसूड त्यांच्या हातामध्ये आहे। कुठून आलेला? जामखेड तालुका। काय सांगायचंय, तुम्ही आसूड ओढताय? आसूड ओढताय म्हणजे शासनाने जे रोहित दादावरती आसूड ओढण्याचं काम केलंय, जे युवकांचे प्रश्न उपस्थित करतात, जामखेड कर्जतचा जो MIDचा प्रश्न आहे, जामखेडचा पाण्याचा प्रश्न आहे, जामखेडचा रस्त्याचा प्रश्न असेल, जे विजेचे प्रश्न असतील, हे सर्व रोहित दादाने 800 किलोमीटरची पायी दिंडी यात्रा काढली। हे शासनाच्या डोळ्यात चलतंय। नागपूर अधिवेशनावरची दिंडी मोर्चा नेला त्यांनी युवकांचा, हे त्यांना जास्त म्हणजे खुपायला लागले, कारण रोहित दादाचं हे उमलतं नेतृत्व आपण पाहतोय। हे आसूड आता तुटलेलं आहे, त्यामुळे ते दुरुस्त केलं जात आहे। टोपी घालून हे सगळे ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आजोबा, काय सांगायचंय? आजोबा म्हणजे दादा जे आहेत ते जामखेड कर्जत तालुक्याचे नेते, त्यांनी चांगले काम चालले, ह्या सरकारने भ्रष्टाचार चाललेला आहे, त्यामुळं आम्ही सगळेजण मिळून MIDC मुळे सगळे जामखेड कर्जत तालुक्याचे आलोत। बरोबर आहे कृष्णा, एक महत्वाची बाब जर बघायची झाली तर यापूर्वी शरद पवार त्याचबरोबर जयंत पाटील यांना देखील ईडीची नोटीस आलेली होती। त्यावेळी देखील राष्ट्रवादीकडून अशाच प्रकारे जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलेलं होतं। त्याचीच पुनरावृत्ती आज घडताना दिसते। त्यांना पाठिंबा आहे आणि आज दिवसभर रोहित पवार यांची चौकशी होत असताना हे सगळे कार्यकर्ते किंवा वेगवेगळ्या मतदारसंघातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते एकवटलेले आहेत। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय या सगळ्या परिसरामध्ये पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेलं आहे आणि या सगळ्या कार्यकर्त्यांचा हा मोठा जमाव ईडीच्या कार्यालयापर्यंत जाणार नाही याची सुद्धा विशेष करून खबरदारी पोलिसांच्या माध्यमातून घेतली जाणार आहे। मात्र कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे ती हळूहळू वाढते आहे। सकाळी 7 वाजल्यापासून हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यामुळे शरद पवार ज्यावेळी इथे येतील त्यावेळी अजून मोठी गर्दी या ठिकाणी होऊ शकते याचाही अंदाज पोलिसांना आहे आणि त्यामुळे पोलिसांनी मोठा फौजफाटा या सगळ्या परिसरामध्ये लावलेला आहे। रोहित पवार यांच्या हातामध्ये बॅनर घेऊन हे सगळे कार्यकर्ते सरकारच्या विरोधामध्ये निदर्शनं करतायत, घोषणाबाजी करतायत आणि शरद पवार हे सुद्धा दिवसभर राष्ट्रवादी भवन हे जे बॅलेट पेअर मध्ये राष्ट्रवादीचे कार्यालय आहे तिथे ठाण मांडून बसणार आहे। एकीकडे रोहित पवार यांची चौकशी होत असताना शरद पवार पूर्ण वेळ राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये उपस्थित असतील अशी माहिती आतापर्यंत देण्यात आलेली आहे। त्यामुळे सुप्रिया सुळे हे रोहित पवार यांच्या सोबत येतील आणि त्यांना ईडीच्या कार्यालयापर्यंत सोडायला जातील आणि त्यानंतर ही त्यांची चौकशी सुरू असताना राष्ट्रवादीच्या सगळ्या या कार्यकर्त्यांकडून अशीच घोषणाबाजी दिवसभर सुरू। बरोबर आहे कृष्णा, नक्कीच या संपूर्ण घडामोडींकडे आपलं लक्ष असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।